आदरणीय दीपक कांबळेंचं आता आपण प्रबोधन ओतप्रोत मला ऐकावं असं वाटलं. मी आयुष्यभर प्रबोधन करतो आहे, पण एक तरुण मनुष्य काहीतरी दाखवतोय करून त्यांना जास्त वेळ दिला पाहिजे. मी आता म्हातारा आहे. हां, माझे मित्र भगत आणि सगळे कार्यकर्ते बंधू आणि भगिनीनो, खरोखर हा सुंदरसा कार्यक्रम. आणि त्यांनी म्हटलं शिस्त महत्त्वाची, जीवनामध्ये शिस्त पाहिजे. बौद्धांनी बौद्धांसारखं वागलं पाहिजे. मग बौद्ध काय बघा, बुद्धाकडे बघा, अशोकाकडे सौंदर्य, सामर्थ्य, नम्रता, मैत्री, करुणेचंही प्रतीक आहे, सिम्बॉल ऑफ क्वालिटीज, गुणवत्ता आणि त्याचं अधिष्ठान नीतिमत्ता. तर बुद्धाच्या नंतर बुद्धाचा खरा मेसेंजर आहे, प्रचारक आहे. बुद्धाची शिकवण दिली, पण शिकवण सर्व त्यावेळच्या प्रदेशामध्ये पृथ्वीवर नेण्याचं महान योगदान सम्राट अशोकाने केलं. आणि त्यासाठी हे चाललंय तसं रक्तबंबाळी कलिंग युद्ध, त्या युद्धातून त्यांना आला ताप. बाप रे बाप, मी काय केलंय पाप. किती विधवा झाल्या, किती मुलं अनाथ झाली, रक्ताचे पहाट वाहिले. आणि त्याला आपल्या भाषेमध्ये पश्चाताप. आपल्या मनाच्या हे पहा, मनाच्या विरुद्ध तुम्ही जर वागला तर पहिलं दुसरे शिक्षा देत नाही, आपल्या शरीरातलेच आपल्याला शिक्षा मिळते. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे जे काही पंच धातू आहेत ते आपल्याला त्रास, एखादा कमी झालं तरी आपण हा होऊ शकतो. आणि म्हणून आपण पाहिलं पाहिजे की सम्राट अशोकाने बुद्धाचा खरा धर्मप्रचार साता समुद्राच्या पलीकडे दिला. कलिंगाच्या युद्धातून त्यांना जो पश्चाताप झाला, पश्चातापातून जीवनाची त्यांनी पुनर्रचना केली. किती लोक आपले जेलमध्ये जातात, किती लोक आपले प्रतिज्ञा घेतात, किती लोक सगळं काय मी असा होणार आहे तसा होणार आहे. काय एखादा नमुना तरी दिसतोय, सुधारणा दिसते. एखादा वाईट मनुष्य एकदम ब्राईट झालाय, अपराईट झालाय, तो पूर्वीप्रमाणे आता काही नाही, आता नवजीवन जगतोय, धम्मजीवन जगतोय, असं पाहायला मिळतंय का? परिवर्तन तेच म्हणतो, परिवर्तन परिवर्तन परिवर्तन. सगळे आंबेडकरवादी लोक म्हणतात काही चळवळ परिवर्तनवादी, परिवर्तन, बाकीच परिवर्तन. अरे तुझ्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये आपण परिवर्तनाचा मार्ग चोखाळला का? आपण तो मार्ग स्वीकारला का? आपल्यामध्ये विकास होतोय का? आपल्यामध्ये चेंज होतोय काय? आपल्यामध्ये बदल होतोय काय? आपल्यामध्ये काही सुधारणा होते का? की जैसे थे आज धर्मांतराच्या 65-66 वर्षामध्ये आपण जसे तसे आहोत. म्हणून बौद्धाने बौद्धांसारखं राहिलं पाहिजे. आणि त्याचा दैदिप्यमान आदर्श बुद्ध आहे, सम्राट अशोक आहे, बाबासाहेब आंबेडकर आहे, असे अनेक महापुरुष आहेत. पण आता आपल्या समोर जे आहे ते आज युद्ध आहे आणि युद्ध सम्राट अशोकाची जयंती साजरी करतो. त्यापासून थांबले, त्यांनी तपश्चर्या केली, राजसन्यास घेऊन 2-2.5 वर्षे त्यांनी विपश्यना केली. म्हणजे भिक्षूच्या सवासनार्थे स्पिरिच्युअल फ्रेंड त्यांनी निर्माण केली, आध्यात्मिक गुरु निर्माण केले आणि धम्माचं जीवन जगण्याचा प्रयत्न केला ॲज ए बोधिसत्व. आणि मग त्यांना कळाले आपल्याकडे काय सत्ता, एवढी सत्ताच्या सत्तेतून संपूर्ण माझ्या
अखत्यारीत जेवढे काही राज्य आहेत त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे, बदल झालं पाहिजे. मी जे काही पाप केलेलं आहे त्या पापाला आता माफ नाही तर सगळ्या जगाचं परिवर्तन करण्यासाठी 84,000 बुद्ध विहार, केव्ज, स्तूपा, चैत्ये, स्तंभ या जगामध्ये निर्माण केले. भारतासह जे अफगाणिस्तान आहे, तुर्कस्तान आहे, पाकिस्तान आहे, की हा प्रदेश जो आहे श्रीलंका आहे, ब्रह्मदेश आहे, हा सगळा संपूर्ण एकेकाळी म्हणून त्याला सम्राटांचे सम्राट म्हणतात. त्याचं कारण काय बौद्धाला, पण त्याची कीर्ती गायली जात नाही. गल्ली गोळातले जे सम्राट इकडे तिकडे आहेत त्यांचं जो नॅशनल आहे, इंटरनॅशनल फिगर आहे त्याच्याबद्दल बोललं जात नाही. इतिहासकार H.G. वेल्स म्हणतात की जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत सम्राट अशोकांचं कार्य जिवंत राहणार आहे. हिस्टोरियन म्हणजे बाहेरच्या लोकांनी इथल्या महापुरुषांची स्तुती करावी, पण इथल्या लोकांनी महापुरुषाच्या ऐवजी कापुरुष, काल्पनिक पुरुष म्हणजे मातीची पूजा करतात, व्यक्तीला नष्ट करतात. आता हे रेडीमेड त्यांनी ही जी विहार आहेत ते रेडीमेड आहेत, ते जुन्या अंश सोडू नये म्हणून त्यांच्यामध्ये पुनर्रचना झाली. सम्राट अशोकाने जे काय तिचा म्हटलेलं आहे ते त्यांनी एवढं डेअरिंग केले. जे जे जगामध्ये सत्य बोलतात ते बुद्ध वचन आहे असं समजावं. कोणाच्याही मुखातून सत्य वचन येत असेल तर ते बुद्ध वचन आहे असं समजावं. कारण बुद्ध येशू ख्रिस्ताच्या 500 वर्ष अगोदर, बुद्ध मुहम्मद पैगंबराच्या 500 वर्ष 1000 वर्ष आगाव, बुद्ध शंकराचार्य, बुद्ध बौद्ध धर्म आणि ब्राह्मण धर्माचं मिश्रण म्हणजे जो हिंदू धर्म झालेला आहे त्याच्या 1500 वर्षे अगोदर आहे. आणि म्हणून बुद्धाने जो मेसेज दिला आहे तो सर्वत्र पसरतोय. जरी बुद्धाचं नाव नाही घेतलं, कराल कसं भराल, करेगा वैसा भरेगा, करेगा वैसा भरेगा, मुसलमान तोच म्हणतोय, हिंदू तोच म्हणतोय, पारसी तोच म्हणतोय, कॉज अँड इफेक्ट, कारण आणि परिणाम, हा जो बुद्धाचा मेसेज आहे तो सर्वत्र घालत. कारण बुद्धाने सगळ्या अगोदर हे तत्वज्ञान गेलं. त्यांच्याकडे प्रज्ञा होती, त्यांच्याकडे ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान होतं. आज बुद्ध म्हणाले ते तुम्हाला तुमच्या चक्षुनी जे दिसतं तेवढेच ना, हजारो ग्रहतारे या विश्वात आहेत. अभ्यास करा, विपश्यना करा, ध्यान करा, ज्ञान तंत्रज्ञानाचा अवलंब करा. पहा आज युरोप अमेरिकन लोकांनी त्याचा अभ्यास केला. आम्ही मातीची पूजा करतो, व्यक्तीला नष्ट करतो. अगदी बुद्ध काळापासून आतापर्यंत म्हणजे काल्पनिक गोष्टीवर आम्ही भरोसा देतो आणि हिस्टॉरिकल महापुरुषांना आम्ही नष्ट करतो. तर हे ज्यांना अजून भयंकर खूप आहे. पण आपला जो आपण जे काही जागतिक धर्मदीक्षा समारोह समिती जी आपण निर्माण केलेली आहे आणि तुम्ही भरपूर लोक इथे मला मोठभर दिसत आहेत, पण तुम्ही जे काही चॅलेंज स्वीकारलेलं आहे, तुम्ही जे काही आव्हान स्वीकारलं आहे, हे दीपक कांबळेसारखे त्यांचे सहकारी लहानपणापासून मी पाहतो आहे. इकडे प्रागतिक बुद्ध विहार इथे होतं, म्हणजे काही शिक्षण क्लास येते तिथपासून लहानपणापासून त्यांनी जे काही काम सुरू केलेलं आहे, केवढं त्याचं आताही शिस्तबद्ध ते नियोजनबद्ध जे काम चाललंय ते मला फार महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे. किती संख्या आहे ती महत्त्वाची नाही, पण आलेले लोक शिस्तबद्ध आहेत, वचनबद्ध आहेत आणि एकमेकाला सपोर्टिव्ह आहोत. सम्राट अशोकाला मानायचं तर संपूर्ण आता हे पर्यावरणाच्या दिशेने आपल्या हे तुम्ही तरुण लोक आहात, आपण आपलं कुठे कुठे लेणी आहेत तिथे गेलं पाहिजे. कुठे कुठे विहार आहेत जंगलामध्ये, कुठे कुठे चैत्य आहेत, कुठे कुठे स्तंभ आहेत, कुठे कुठे रॉक कटिंग्स मोठ्या खडकावर लिखाण केलेलं आहे. मी आयुष्यामध्ये 4-5 वेळा भुवनेश्वरला गेलो आणि तिथे दगडावर लिहिले
हे कोरीव काम केलेलं आहे आणि तिथला स्तूप बघून प्रेरणा मिळाली. भारताला त्यांनी दीपक कांबळेंनी बरोबर सांगितलं, भारताला स्वातंत्र्य झाल्यानंतर पुढं काय करायचं. तर या देशातले सगळे नेते सांची स्तूपामध्ये जमा झाले आणि आपल्याला पंचशील तत्वावर ह्या देशाचं सुशासन निर्माण करायचं. त्यावेळी पंडित जवाहरलाल बुद्धप्रिय त्या काळचा तुम्ही इतिहास पाहिला. बुद्धाशिवाय कारण त्याचे जागतिक जे मित्रता होती ती लहान 14 वर्षाच्या दलाईपासून ते मास्टर म्हणजे युथानपासून किंवा परमदेशाचे श्रीलंकेचे बंदर नाईक असतील किंवा अनेक जे बौद्ध राष्ट्र चीनचे माओ असतील जे बौद्ध राष्ट्रांच्या संपर्कात ते जास्त होते आणि त्यामुळे त्यांच्यावर जो प्रभाव झाला होता आणि त्यामुळे त्यांनी स्त्री भवन निर्माण केले, आनंद भवन, बुद्ध भवन, अमुक भवन, त्याचा परिणाम तोच आहे. तर सांगण्याचा उद्देश काय, अशोकाचं जगाने स्वीकार केलेला आहे. आम्ही इथले लोक अजून जातीयतेच्या नरकामध्ये आहोत म्हणून इथे बाबासाहेब झाले, फुले झाले, शिवाजी झाले, महापुरुष झाले, त्यांच्या नावाने बाहेर उरूच चाललेला आहे. पण त्यांची शिकवण, त्यांची फिलॉसॉफी, त्यांची तत्वज्ञान हे नाही. बाबासाहेब जेव्हा महाडला गेले त्यांचा दिवस होता आणि लेण्याला भेट दिली आणि लेण्याला भेट दिल्यानंतर त्यांनी सांगितलं, कृपा करून चपला बाहेर कर. एका काय प्रश्न का बरं म्हणे, विजय स्थवीर महास्थवीर असे अर्हंत लोकांनी ध्यान केले. आता सुद्धा तुम्ही खाली असा त्या केवला असं कान लावा, तुम्हाला तेच भवानी शब्द ऐकायला मिळेल, बुद्धाची वाणी ऐकायला मिळेल. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. आणि जे काय लिखाण ते बोगस लिखाण ज्यांनी केले कळूच नाही लोकांना. लोकांना कळू नये हा महापुरुष कोणाचा आहे, हा कुठला आहे, कसा आहे, सगळ्यांना घेऊन काम करतो आहे ते कळूच नाही. म्हणून त्यांनी अशा प्रकारे करून आपले लोक आता आपण कुठे हे कळतो व्हॉट इज वाईट ना व्हॉट इज राईट करतो आहोत, त्याच्यासाठी फाईट आणि स्वतःला बनवतो आहोत राईट. आणि परंतु अजून समाज झोपलेला आहे तर आपण सगळ्यांचे मित्र बनूया, आपण सगळ्यांचे सहकार्य बनूया. आम्ही बदललो, तुम्ही बदला. आम्ही चेंज झालो, तुम्ही चेंज व्हा. बुद्धिझम फॉर एव्हरीबडी, लेडी असो किंवा गडी असो किंवा वाईट कृती केल्या भानगडी, पण त्याला आघात देणारा धर्म. आणि म्हणून या समाजाकडे किंवा ज्या आजूबाजूला वंचित म्हणा, बहुजन म्हणा, ज्या अजून त्या जातीयतेच्या नरकात पडलेले आहेत त्यांना बाहेर आणण्यासाठी आपल्यासारख्या तरुण लोकांनी काम करणं गरज आहे. मी आयुष्यामध्ये 12-1 ब्राह्मणांना 40-50 असे ओबीसी वगैरे लोकांना मी या मार्गामध्ये आणलेलं आहे. त्रिसरण 85-22 प्रतिज्ञा दिले आहे. इथे युपीला 10,000 लोकांना धर्मदीक्षा दिली आहे. इकडे गोव्याला 5,000 लोकांना आझाद मैदानावर स्वतः रवी नाईक होते, कारण त्यांच्यावर कांशीरामांचा प्रभाव होता, ओबीसीचा प्रभाव होता, आंबेडकर आणि भैयासा आंबेडकरांची चांगली दोस्ती होती. ते सेक्युलर असतं. बाबासाहेबांनी सांगितलं हे नष्ट करायचं असेल तर म्हणजे समानता आणली पाहिजे राष्ट्रामध्ये. सगळ्या याच्यामध्ये समान नागरिकता पाहिजे. तर समान नागरिकता असणारी 2-4 राज्य आहेत, त्याच्यापैकी गोव्यामध्ये तेवढं आम्हाला सरकारने 15 मिनिस्टर त्या कार्यक्रमाला हजर होते. तर सांगण्याचा उद्देश काय की अशा प्रकारे आता आपण ओपन घालायचं नाही, तो ओपन फॉर धम्म प्रचारासाठी. कारण धम्म म्हणजे सर्वांगाने टोटल रिव्होल्युशन आहे. पण हे आपलं जीवन जे बाबासाहेबांच्या नंतर त्यांनी एकाच राजकारणावर फोकस केलं, बाकीचा रिकामा झाल्यामुळे ह्याच्यातून जे काही रिझल्ट पाहिजे ते घडलं पाहिजे. धर्माचं आचरण करणारा भिक्षू असो किंवा माझ्यासारखा तुमच्यासारखा
का प्रज्ञाचक्षु आलो असतो त्याला रिझल्ट मिळाला पाहिजे. याच देही याच डोळा यांनी आपल्या स्वतःचा सोहळा म्हणजे निर्वाण निब्बानम परम सुख चालता बोलता लोकांची सेवा करता या जगाचा निरोप गेला पाहिजे. हॉस्पिटलामुळे तडफडून मारण्यापेक्षा लोकांची सेवा करता करता निघाला पाहिजे. अशा प्रकारचा निर्वाण हा शब्द आहे, आपला अंतिम ध्येय उद्दिष्ट आहे. आणि त्याप्रमाणे सम्राट अशोकामध्ये जेव्हा आचरण केलं, प्रॅक्टिस केलं, तेवढा राजकारणातला वेळ बाजूला काढला 2 वर्षे आणि मग त्यांना कळलं. तेव्हा त्यांनी सांगितलं फक्त बेल वाजवायची आणि मी जरी शेण करत असलो तरी डायरेक्ट माझ्या त्या शेण घरात येऊ. एवढी कंपॅशन, एवढी करुणा निर्माण झाली. काय आताचे सम्राटाच्या आताचे मंत्री काय एवढा मोठा आदर्श. मला एवढी सत्ता आहे पण काही गरीब गरजू लोकांना जर अन्य अत्याचार असलेल्या लोकांना जर मला भेटायचं असेल नो बंधन. भगवंतांनी हे 4 ब्रह्मविहार शिकवलेले आहेत. मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा हे ब्रह्मविहार त्याचा जीवनात आले त्याचा वेगळा इज द लाईफ देवा स्टेट. हे देव यांचे नाही, मातीचे नव्हे, हे नॅचरल देव आहेत. आपल्या मधलेच जे असे काइंडनेस ज्यांच्यामध्ये आहे, करुणा आहे, मैत्री आहे, मुदिक्षा आहे, की जे स्वतःला विसरून दुसऱ्याच्या सेवेसाठी सातत्याने पुढाकार घेत आहेत, त्यांचा आपाप उद्धार होतो. मी आता 50 वर्षे धर्मसेवा करतो आहे. नोकरी नाही, धंदा नाही, परंतु वाहून घेतलेला आहे. आणि बाबासाहेबची बॅरियर तोडले. भिक्षू असो किंवा उपासक असो, धर्माचा फायदा सर्वांना मिळतो. फक्त प्रॅक्टिस केली पाहिजे, सराव केला पाहिजे. जो करील सराव त्याचा प्रभाव होणार आहे. आणि म्हणून प्रज्ञाचक्षुची गरज आहे. उपासक उपासिका धर्म केवळ मुठभर भिक्षू लोकांसाठी नाही, धर्म हा सर्वांसाठी आहे. आणि सम्राटांनी ते काम केल्यामुळे सगळ्या भिक्षूंची परिषद घेतली. त्याच्यामध्ये ज्यांना पूजा पण येत नव्हती पण खाण्यापिण्यासाठी फकीर भरती झाली, त्यांना असं पांढरं वस्त्र उपासक बनवलं. आणि तिथून जी बंडाळी सुरू झाली तर नंतर त्याचा बाकीचा आपला इतिहास आपल्याला माहीत आहे. त्यांचा इतिहास माहीत आहे. त्यामुळे म्हणून आपण शुद्धतेचा आहोत, आपण पवित्रता आहोत. बाबासाहेब एकटे उरून पुरलेले आहेत देशाला, सगळ्या जगाला. आज बाबासाहेबांच्या मुळे आज उलट चक्र आहे. आम्ही गेलो जगात, आता जगातले मोठमोठे रती महारथी भिक्षू प्रज्ञाचक्षु विद्वान लोक भारतात येतात. कारण आम्ही पेरलं म्हणून त्याचा रिटर्न येते. म्हणून बाबासाहेब आले की हे धम्म हा काय थोडी एका जातीपुरता मर्यादित नाही, एका देशापुरता मर्यादित नाही. बाबासाहेब सतत म्हणाले की मी केवळ धम्माची आता लाट येणार आहे, त्याची पिछाट होणार नाही. पण सुरुवातीला जे रचले गांजले जासी म्हणे जो आपुले तुकारामाच्या उक्तीप्रमाणे त्यांनी दलितांना स्वाभिमान, इमान, नीतिमान प्रकट करण्यासाठी धम्म दिला. आणि पुढे म्हणाले नंतर मी ब्राह्मणांना सुद्धा श्रीमंतांना सुद्धा धम्म देणार. तर आता भारतात येणाऱ्या सगळे लोक दलाई लामा असतील, गोयंका गुरुजी असतील, संघरक्षित असतील, यांच्या चळवळीत अनेक नॉन बुद्धिस्ट लोक येत आहेत आणि बाबासाहेबांचं स्वप्न साकार करतायत. फक्त आपण जिथं असू तिथे संघटित असलं पाहिजे, शिस्तबद्ध असलं पाहिजे, वचनबद्ध असलं पाहिजे. आता आपले सर दीपक कांबळे आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनी म्हटल्यानंतर चलो या चला, आपण रेडी असलं पाहिजे. कारण आता वेळ एक खतरनाक आलेली आहे आणि अशा वेळी जे काय होईल ते होईल. इथे जे यूज अँड थ्रो हे काम चाललेलं आहे ते कोणाचे हे करणार नाही. सत्ता पिपासून लोक आहेत पण त्यांना सुद्धा शंकराचार्यांनी एवढं वाईट काम केलं 32व्या वर्षी
एवढं भिक्षूंची आमच्या कत्तल केली राजश्री घेऊन, तेव्हा ह्यांना अक्कल पाहिजे. तुम्ही जरी ऑर्डर घरात बसून काढत असाल की ह्याचा खून झाला पाहिजे, त्याचा खून झाला पाहिजे, त्याचा खून झाला पाहिजे, त्याला पण कर्म कोणाला सोडत नाही. सुरक्षित आहे कर्मामुळे. हे कर्म आहे, त्यासाठी पंचशील सोप लावला पाहिजे. बाबासाहेब म्हणाले उपासकाला दीक्षा दिली पाहिजे आणि उपासकाचा ड्रेस हा पांढरा शुभ्र असला पाहिजे. त्याला कळलं पाहिजे की हा पांढऱ्यावर डाग कुठून आला, हे धर्मा कहासे आहे. धपा आले की लगेच तो वाश केला पाहिजे, तिने ठेवता कामा नये. तेव्हा पंचशील सोपाचा वापर करूया. ते पोती नाही, ते दिवाळी देतो ना काय, चला चला दिवाळी आली पोती त्याची किंमत किती. विदाऊट पैशाचा पंचशील सोप आहे. तर आपल्याला सुखाने घ्यायची असेल झोप तर पंचशील सोप लावला पाहिजे. ही काळाची गरज आहे. जर मी हिंसा करत नाही, मी चोरी करत नाही, मी व्यभिचार करत नाही, मी खोटं बोलत नाही आणि कार्यक्रम संपल्यानंतर इकडं तिकडं जाऊन मी थोडी थोडी घेत नाही. आज काय खतरनाक आहे आपली गोत्र जीवन किंवा हळदीचे कार्यक्रम. अफाट भयंकर आहे. आपण दुसऱ्यांचं अनुकरण करतोय आणि आमचं अनुकरण इतरांनी केलं पाहिजे. मी सांगितलं प्रवचनला येतो, पण हळदीला प्रवचन असलं पाहिजे. आणि निमित्त मात्र ते तुम्हाला त्याला उद्या त्यांचं लग्न आहे, त्यांना काय सजवा, काय त्याला आंघोळ घालून व्यवस्थित करायची. राजा आणि राणी होणार आहे, पण दंगल होता कामा नये, खाण्यापिण्याची चंगल होता कामा नये. शिस्तबद्ध जीवन जगूया. तर अशा प्रकारे सम्राट अशोकाने जे काही निर्माण केलं त्याचा धागा पकडून बाबासाहेब आंबेडकरांनी, मान्यवर कांशीरामने जे आता महापुरुष आहे होत आहेत त्यांनी त्याचा धागा घेऊन बहुजन हिताय बहुजन सुखाय धम्माचा प्रचार आणि प्रसार करताना वगळायचं कुणालाच नाही. कसोटी एकच आहे, त्रिसरळ पंचशील आणि 22 प्रतिज्ञा. ज्यांना दीक्षा घ्यायची आहे हे चालले आपल्यासाठी आहे. त्याने आता इतरांच्या नावाने चालेल धर्मांतर बंदीचा कायदा, पण त्यांना नडणारा आपण. आपण इथले नागरिक असल्यामुळे ते काही होणार नाही. पण काही का असे ना, तर आज सारं जग हे युद्धग्रस्त झाले. आज त्याच्याकडे आपण करुणेने बघूया आणि आपल्या बुद्ध बोधिसत्वांची प्रार्थना करूया की हे युद्ध थांबलं पाहिजे. हे युद्ध कशाला निर्माण झालेली आहे, हे जागतिक ज्या संघटना काय करताय, म्हणजे तुम्ही राज्य कुठे तिकडे आणि तुम्ही राहता कुठे. ही जशी गल्ली बोळातली इकडची गॅंग तिथे आली त्यांनी दंगा केला, तसा अमेरिकेचा पुरुष येतो दंगा करतो. कदाचित माझी प्रति तेवढी नाही, पण लॉकडाऊन सारखं ह्या मोठमोठ्या लोकांचं हे कारस्थान आहे. मी यावे फार काळजी घ्यायची आहे, कारण हे युरोपमध्ये 5 राक्षस बसलेले आहेत. त्यांना कोणी चॅलेंज करू शकत नाही. चीन, रशिया, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी त्यांना व्हेटो होता आहे. हे जे काय ठरवतील ते जगाची विकास पण करतील, जगाचा ह्रास पण करतील. तेव्हा ह्यासाठी आपण बौद्ध लोकांनी चांगलं पाहिजे. आता इकडे युद्ध चाललंय, तिकडे बौद्धांनी पीस मार्च काढला. सगळे अमेरिकेच्या लोकांना त्यांना बरं वाटलं. आज सुद्धा तुम्ही हा कार्यक्रम केला, मला बरं वाटलं. ठीक आहे, मला उशीर होतो आहे, अडचणीमध्ये आहे आणि मी ते उशिरा आलो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आहे. आणि खरोखर एवढे थांबलात, त्यांनी 9ला कार्यक्रम संपवायचा आहे. तर आजच्या निमित्ताने हे निमित्त ह्या मंडळीला मी लहानपणापासून बघतो आहे. ते धडपडणारे लोक आहेत आणि खऱ्या अर्थाने यांच्या पाठीमागे आम्ही म्हाताऱ्या लोकांनी उभं असलं पाहिजे, सगळ्या समाजाने उभं असलं पाहिजे. हे तरुण काहीतरी नवीन दाखवतील करून आय होप, मी काय होप नाही पण आय होप, मला आशा आहे की हे काहीतरी नवनिर्माण करतील आणि तुमचा सगळ्यांचा विजय होतो. इन द फुटस्टेप्स ऑफ एम्परर अशोका, इन द
पूज्य बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण जात असू तर आपलं कल्याण ठरलेलं आहे. तर पुन्हा या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि लाभलेलं प्रबोधन हे